असतं. बंधाचा सर 3 बंध. हम्म. अं, अपान प्राण योरेख्यम ते होतं. हम्म. बघा, स्क्रीन शेअर झाली आहे का? हो सर. म्हणजे हो सर. हा, ओके. आता आपण 3 बंध बघितले. पहिला बघितला तो म्हणजे मूलबंध, त्यानंतर उड्डीयन बंध, त्याच्या खाली आपण जालंधर बंध बघितला. त्यानंतर जी म्हणजे 78व्या श्लोकापर्यंत आपण काल आलेलो होतो. ह्या बंधानंतर खेचरी मुद्रा सांगितलेली आहे. खेचरी मुद्रा आपल्याला सगळ्यांना बऱ्यापैकी लोकांना माहिती असणार, कारण अगोदर कुठे ना कुठेतरी ही झालेली असते. याच्यात काय करायचं असतं, तर आपल्या जिभेला घशाच्या बाजूला वळवायचं आणि जे नाकाचं आतली बाजू आहे त्या बाजूला वरच्या दिशेने प्रवृत्त करायचं आणि तिथे आहे किंवा अं, एक रिक्त जागा आहे रिकामी, तिथपर्यंत जीभ घेऊन जाणे याला खेचरी मुद्रा असं म्हटलेलं आहे. तर श्लोकात त्यांनी यांनी कसं वर्णन केलंय ते बघूया. आपल्या नाकाच्या पाठच्या भागाला म्हणजे पडजिभेच्या वर दोन्ही नाकपुड्यांचं टोक आहे. जिभेला या ठिकाणी म्हणजे टाळूच्या पाठच्या भागाला स्पर्श करत वरच्या दिशेने वळवून खेचरी मुद्रा केली जाते. या कपाल कुहरामध्ये गेलेली जीभ हळूहळू वरती चढवावी आणि दोन्ही भुवयांच्या मध्यापर्यंत पोचवावी. म्हणजे जे नाकाचं वरचं टोक आहे तिथे दोन्ही भुवया एकत्र येतात. तर त्याचे जे पाठच्या बाजूला हाडांची मध्ये जी कॅव्हिटी आहे किंवा रिक्त जागा आहे त्यालाच कपाल कुहर असं त्यांनी नाव दिलेलं आहे. त्या कपाल कुहरामध्ये जीभ पोचवायची आहे. म्हणजे ती कुठपर्यंत पोचली पाहिजे, तर जे दोन्ही भुवयांच्या मधलं जे स्थान आहे आज्ञाचक्राचं त्याच्या पाठच्या बाजूला जे कुहराचा भाग आहे तिथपर्यंत पोचली पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. आता मग एक क्रिया सांगितली की त्या क्रियेचे लाभ पण त्याच्या खाली त्यांनी सांगितलेले आहेत. याचे लाभ काय आहेत बघूया. जो व्यक्ती खेचरी मुद्रा लावणे जाणतो आणि त्याचा नियमित अभ्यास करतो त्याला मृत्यूचा सामना करावा लागत नाही. तसेच तो कधी आजारीही पडत नाही. त्याला झोप, तहान, भूक इत्यादी गोष्टी सतवत नाहीत. तो कधीही भ्रमित होत नाही. तो कर्माच्या बंधनात अडकत नाही. हे सगळे कशाचे फायदे आहेत? खेचरी मुद्रा लावण्याचे फायदे आहेत. खेचरी मुद्रा लावल्याने चित्त आकाश म्हणजे दोन्ही भुवयांच्या मध्यावर एकाग्रित होते. दोन्ही भुवयांच्या मध्यस्थानीच आपल्याला जीभ लावायला सांगितलेली आहे. मग तिथे आपलं मन एकाग्रित होतं, म्हणजेच आज्ञाचक्रावर एकाग्रित होतं. आणि जीभ सुद्धा याच ठिकाणी लागते, म्हणून सिद्धयोगी याला खेचरी म्हणजे खेचून लावणारी अशा स्वरूपात त्याला खेचरी असं म्हणतात. आणि ही मुद्रा जाणणाऱ्यांचा सन्मान करतात. आता ही हठयोग ग्रंथामध्ये खेचरी मुद्रेला फार महत्व आहे. ह्याचं मूळ उगमस्थान ह्या ग्रंथामध्ये आपल्याला मिळतं. आता खेचरी मुद्रेद्वारे वज्रोली सिद्धी. आता वज्रोली हा जो मुद्रेचा प्रकार आहे त्याच्यामध्ये काय होतं आणि खेचरी लावल्याशिवाय ही का होत नाही हे आपण बघूया. ज्याची जीभ खेचरी मुद्रेच्या अभ्यासाने दोन्ही भुवयांच्या मध्यापर्यंत पोचते त्याचे वीर्य स्त्रीने आलिंगन दिल्यानंतर सुद्धा स्खलित होत नाही. जोपर्यंत शरीरात वीर्य आहे तोपर्यंत योगाला मृत्यूचे भय सतावत नाही. आता ह्याचा पूर्ण डिटेल खालती पण दिलेला आहे, कसं आहे ते बघा. तर त्यांचं म्हणणं असं आहे की जो कपाल कुहराचा जो भाग आहे किंवा मूर्धा स्थान आहे इथून सतत आपल्या शरीरामध्ये अमृत बिंदू हा स्त्रवत असतो. आणि तो कसा असतो, तर तो मूर्धास्थानातून बिंदू खाली पडला की तो बिंदू कुठे पडतो, तर अन्न नलिका मार्गाने सरळ तो आमाशयात जातो. तर हे जे आमाशय आहे हे अग्नीचं स्थान आहे.
आणि मग तिथे गेल्यानंतर काय होतं, तर तो भस्मसात होतो. तो सतत भस्मसात होत असल्यामुळे आपल्याला आयुष्य आपलं संपतं किंवा आपलं जे जीवन आहे ते समाप्त होतं आणि हे क्षरण होत जातं. म्हणजे काय, तर तो जो बिंदू आहे किंवा वीर्य आहे, याला समानार्थी शब्द वापरलेला आहे त्यांनी, की हा जो बिंदू आहे त्यालाच वीर्य म्हटलेलं आहे आणि त्याचं अग्नीमध्ये पडून भस्मसात होणे म्हणजे आपलं आयुष्य समाप्त होत जाणे, कणाकणाने समाप्त होत जाणे म्हणजेच क्षरण होत जाणे. अशा पद्धतीत त्यांनी इथे हा शब्द वापरलेला आहे. जोपर्यंत खेचरी मुद्रा लागून असते तोपर्यंत वीर्य शरीरातून बाहेर पडत नाही. यालाच त्यांनी ना खेचरी मुद्रेला इथे नभो मुद्रा असा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे कधीतरी टिपेमध्ये असं जर पडलं की नभो मुद्रा सांगा एखाद्या वेळी, तर आपल्याला सांगता आली पाहिजे नभो मुद्रा म्हणजेच खेचरी मुद्रा आहे. तर जोपर्यंत ती जीभ तिथे लावून ठेवलेली आहे तोपर्यंत तो बिंदू खाली पडण्याचा प्रश्न नाही. उलट त्या जिभेला लागून त्याची चव आपल्याला समजते असंही पुढे लिहिलेलं आहे. आणि ती अमृता समान आहे असं त्यांनी त्याचं पुढे वर्णन केलेलं आहे. हा जो बिंदू आहे तो जर वीर्य जोपर्यंत खेचरी मुद्रा लागून असते तोपर्यंत वीर्य शरीरातून बाहेर जात नाही. जर वीर्य स्खलित होऊन स्त्रीच्या योनीमध्ये पोचले तरी सुद्धा वज्रोली मुद्रेद्वारे वीर्याला मागे खेचून परत शरीरात ओढले जाते. आता इथे जेव्हा या सिद्धीचा विचार करणार तेव्हा अभ्यास वज्रोली मुद्रेचा अभ्यास हा आपल्याला ह्याच्यात आहे, हठयोग प्रदीपिकेमध्ये आहे. परंतु या ग्रंथामध्ये डिटेल सांगितलेलं नाही. जर आपल्याला हठयोग प्रदीपिका वाचनात आली तर याचा आपल्याला आणखीन चांगल्या पद्धतीनं अभ्यास करता येईल. पुढे जाऊया. 2 बिंदू एकत्रीकरणाने जीवनमुक्ती. बिंदू म्हणजेच वीर्य म्हणजेच अमृत बिंदू. म्हणजे हठ या योगाच्या पद्धतीमध्ये या बिंदूला फार महत्व आहे. त्यामुळे बिंदू, वीर्य, त्यानंतर अमृत बिंदूचा स्त्राव असे जेव्हा शब्द येणार तेव्हा ते याबरोबरच अपेक्षित आहेत की आपल्याला ह्या सगळ्याचा अभ्यासासाठी आहेत. केतरी मुद्रेशी संबंधित आहेत किंवा अमृत बिंदूचा स्त्राव हा आपल्या शरीराच्या म्हणजे जिवंत असण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टीचा स्त्राव आहे. हे सगळं आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे. बिंदूचे सफेद आणि लाल असे 2 प्रकार आहेत. सफेद बिंदूला शुक्ल किंवा शुक्र असं म्हणतात आणि लाल बिंदूला रज असं म्हणतात. आता इथे जर संकल्पनेचा विचार केला म्हणजे ह्यांना एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे, तर स्त्रीमध्ये असणारं रज आणि पुरुषामध्ये असणारं शुक्र. तर शुक्रांतानाम परम धातुम ओज उच्यते असं आपल्याकडे आहे सांगितलेलं. म्हणजेच जेव्हा शरीरामध्ये अशी कुठली तरी शक्ती आहे की जी आपल्याला चैतन्यवान ठेवते, अशी शक्तीचं इथे त्यांनी वर्णन केलेलं आहे आणि त्याचं सारभूतता पण वर्णन केलेली आहे. की त्याची जी सारभूतता आहे ती 2 प्रकाराने व्यक्त होत असते प्रत्येक शरीरामध्ये. एक म्हणजे स्त्री तत्वाने आणि एक म्हणजे पुरुष तत्वाने. जेव्हा स्त्री तत्वाने व्यक्तित्वात येते तेव्हा त्याला आपण रज असं म्हणतो आणि जेव्हा ती पुरुष तत्वाने येते त्याला आपण काय म्हणतो, शुक्र असं म्हणतो किंवा शुक्ल असं म्हणतो. सफेद बिंदू आणि लाल बिंदू अशा पद्धतीत त्यांनी दोघांचं वर्णन केलेलं आहे. रज हे मूलाधारामध्ये स्थित असलेल्या योनीमध्ये असते. आपण योनिस्थान मागच्या वेळी बघितलंय की मूलाधाराच्या वरती तिथे योनिस्थान आहे किंवा कंदस्थान आहे, तिथे हे रज हे आहे. आता ह्या सगळ्याचा अॅनाटॉमिकली जरी विचार केला गेला तरी सुद्धा आपल्याला हे पटण्यासारखं आहे की त्यावेळी काय शरीर फाडून लोक बघत नव्हते.
त्यावेळी त्यांनी जे वर्णन केलेलं आहे ते आपल्या आतमध्ये बघून मग वर्णन केलेलं आहे अंतर्दृष्टीने. हे रज देवी तत्व किंवा जीव या नावाने ओळखले जाते. रजाला त्यांनी देवी तत्व असं म्हटलेलं आहे. बिंदू किंवा शुक्र शशिस्थानात म्हणजेच भ्रूमध्याच्याच ठिकाणी सहस्त्राराच्या मध्यवर्ती स्थानावर असते. हे जे काही बिंदू किंवा शुक्र हे जे सांगितलंय ते कुठे सांगितलंय? भ्रूमध्याच्या ठिकाणी सांगितलंय. आणि हे बिंदू किंवा शुक्र शिवतत्व आहे. यालाच त्यांनी शिवतत्व असं नाव दिलेलं आहे. शिव आणि शक्ती यांना एकत्र आणणे हे खूप कठीण काम आहे आणि योग्याला तेच करायचं आहे. योगाचा अंतिम उद्देश हाच आहे की त्यांना शिव आणि शक्ती एक आहे हे जाणून घेतल्यानंतर काय होणार आहे? परमात्म्याची प्राप्ती होणार आहे. त्यामुळे शिव आणि शक्ती यांना एकत्र आणणे म्हणजेच कुंडलिनी जागृत करून ती आज्ञाचक्रापर्यंत आणणे, या सर्व गोष्टींचा तात्पर्य मतितार्थ सगळं एकच आहे. त्यांना एकत्र आणणं खूप कठीण आहे. हे काम फक्त योगीच करू शकतो. आणि ज्याप्रमाणे वाऱ्याने उडलेली धूळ सूर्यकिरणामध्ये मिसळते तसे शक्तिचालन मुद्रेने, मगाशी आपण शक्तिचालन मुद्रा शिकलो आधी कशी करायची आहे, तर आपल्याला ते दोन्ही तळवे एकमेकावर ठेवायचे आहेत, पद्मासन घालून बसायचं आहे आणि जालंधर बंदर लावून कुंभक करायला सांगितलेलं आहे. ही जी शक्तिचालन मुद्रा त्यांनी सांगितली तो योगी त्याचा इस्तेमाल म्हणजे त्याचा वापर इथे करतो आणि शिव आणि शक्ती यांना एकत्र करतो. ज्याप्रमाणे वाऱ्याने उडलेली धूळ सूर्यकिरणामध्ये मिसळते तसेच शक्तिचालन मुद्रेने शिव आणि शक्ती किंवा शुक्र आणि रज यांची एकता होऊन शरीर श्रेष्ठ बनते आणि योगी जीवनमुक्त होतो. पांढऱ्या रंगाचे शुक्र चंद्राशी संबंधित आहे आणि रज सूर्याच्या गुणांनी युक्त आहे. म्हणजे चंद्राची शीतलता ही शुक्रामध्ये आहे, तर सूर्याची उष्णता ही रजामध्ये आहे. अशा पद्धतीत त्यांनी दोन उपमा दिलेल्या आहेत. भ्रूमध्य आणि सहस्रार यांच्यामधील भ्रूमध्य आणि सहस्रार यांच्यामधील स्थानामध्ये सूर्य आणि चंद्राला एकत्र करणे जो योगी जाणतो तो खरा योगी होय. आता इथे आपण काल पण बघितलं, बंधांचे उपयोग बघितले, मुद्रांचे उपयोग सुद्धा बघितले. मुद्रांचं काय करायचं आहे, तर शिवशक्ती एकत्र करणे या स्वरूपात मुद्रांचं इथे स्वरूप सांगितलं. आणि बंधामध्ये त्यांनी काय सांगितलं, तर वायूला नियंत्रित करून त्यांना कुठून आपल्या सुषुम्ना नाडीमध्ये जी कुंडलिनी बसलेली आहे तिला ऊर्ध्वमुखी करून तिचा मार्ग मोकळा करणे आणि ती म्हणजे मण्यातल्या दोऱ्याप्रमाणे सर्व चक्र घेत आज्ञाचक्रापर्यंत पोचवणे. ह्या सगळ्या जरी क्रिया वेगवेगळ्या सांगितलेल्या असल्या तरी सुद्धा त्या एकच आहेत आणि त्यांचं पूर्ण उद्देश हाच आहे हठाचा, की शिवशक्ती एकत्रित करणे किंवा मूर्धास्थानी कुंडलिनीला नेणे. दोन्ही गोष्टी एकच आहेत. त्यामुळे असा जो योगी या सर्वाला जाणतो म्हणजे सूर्य आणि चंद्राला, शुक्र आणि रजाला एकत्र करणं अशा स्वरूपात जो जाणतो तोच खरा योगी होय. आता इथे जर विचार केला तर मध्ये जे एकदा आपल्याला अष्टदल पद्म दाखवलं त्यांनी किंवा विष्णू बसलेली जी काही प्रतिमा दाखवली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय सांगितलंय की तिथे सूर्य आहे, तिथे चंद्र आहे, त्याच्यामध्ये सिंहासन आहे रत्नजडीत, त्याच्यावर विष्णूचं ध्यान करायचं आहे. या सर्व गोष्टी ज्या आहेत या प्रतिकात्मक असल्या तरी त्या यांची जी फिलॉसॉफी आहे, यांनी जे याच्यात लिहिलेलं आहे त्याच्याशी निगडीत असलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे ध्यानबिंदू उपनिषदामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा एकमेकाशी काय संबंध आहे अशा पद्धतीत आपल्याला लॉजिकल थिंकिंग करून मग त्याच्यातनं एक सारभाग किंवा त्याच्यातलं जे ज्ञान आहे खऱ्या स्वरूपातलं ते आपण जाणू शकतो. त्यामुळे पाठी काय घडलंय किंवा पाठी आपण काय वाचलं हे आपल्याला माहिती पाहिजे. महामुद्रा.
आता इथे कुठली झाली तर खेचरी झाली, खेचरी नंतर काय झालं, वज्रोली झाली. इथे शक्तिचालिनी मुद्रेनं आपण शिवशक्ती एकत्रीकरण झालं. आता महामुद्रा बघूया. षटकर्म आदी अनेक उपायांनी शरीरातील नाड्या शुद्ध केल्यानंतर, म्हणजे आपल्याला सुरुवातीला षटकर्म करायला हवी हे सांगण्यासाठी त्यांनी अगदी छोट्या स्वरूपात इथे शोधनम मल जालानाम आदी मल शरीराच्या नाड्या शुद्ध करण्यासाठी शरीरामध्ये मेद आणि कफ हे जोपर्यंत आपण नष्ट करत नाही तोपर्यंत पुढे जाऊ नये, त्याच्यासाठी त्यांनी षटकर्माचा उल्लेख केला अठक प्रदीपिकेमध्ये वगैरे पुढच्या ग्रंथांमध्ये. परंतु इथे उपनिषदामध्ये किती त्रोटक स्वरूपात सांगितलंय बघा, की शोधनम मल जालानाम, मल जाळ म्हणजे मळाची जाळी, त्यांचं जोपर्यंत आपण शोधन करत नाही तोपर्यंत. घटनम चंद्र सूर्ययोः, शरीरातील नाड्या शुद्ध केल्यानंतर रेचक, पूरक आणि कुंभक यांच्या साथीने प्राणायामाचा नियमित अभ्यास केल्याने नाडी शुद्धी होते. बरोबर आहे. नाडीचे जे काही शुद्धी आहे ती आपल्याला नाडी शुद्धी प्राणायामाने करता येते. महामुद्रेचा अभ्यास मल शोधन करतो आणि चंद्र तथा सूर्य यांच्या शक्तींना एकत्र करतो. तसेच शरीरातील रसांना सुकवतो किंवा शोषण करतो. आता इथे कसं आहे की महामुद्रेचा जो अभ्यास आहे त्याचा फायदे सांगितले. तर मुद्रा ही जी कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टचा विचार केला तर प्रत्येक ठिकाणी सगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याचं काय म्हणतात त्याला, कार्मुकता सांगितलेली आहे. जरी उद्देश एकच असला तरी कार्मुकता सांगण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उदाहरणं दिलेली आहेत किंवा वेगवेगळे गोष्टी सांगितलेल्या आहेत. इथे सूर्य आणि चंद्र यांना एकत्र करणे, सूर्य चंद्र शक्तींना एकत्र करणे हा मुद्रेचा यांनी इथे अर्थ धरलेला आहे. तर महामुद्रेमुळे काय होतं तर शरीरातील सगळ्या रसांना सुकवतोय. आता इथे रसांना सुकवते याचा आपण एक प्रतिकात्मक कशा पद्धतीत अर्थ घेऊ शकतो की स्निग्धता, चिकटता किंवा आलिप्तता अशा स्वरूपात आपल्याला द्रवगुणामुळे आढळतात गोष्टी. म्हणजे कफ आणि मेद यांचा जर विचार केला तर कसे असतील तर पिच्छिल म्हणजे बुळबुळीत असतील किंवा चिकटणारे असतील किंवा कुठेतरी आलिप्त होणारे असतील, असे जे पदार्थ असतात त्यांना आपण कफ स्वरूप किंवा मेद स्वरूप असं म्हणू शकतो. तर त्यांच्यामधल्या रसांना जर सुकवलं तर ते तसे कार्यरत राहणार नाहीत. त्यामुळं शरीरामधले जे शोधन आहे ते हे काम याच्या मार्फत होतं, महामुद्रेमार्फत. आणि त्याचबरोबर तिचा महत्वाचा उद्देश काय आहे तर सूर्य आणि चंद्र यांना एकत्रित करणे. जालंधर बंद लावून कसं करायची ही मुद्रा ती बघूया. जालंधर बंद लावायचा पहिल्यांदा, नंतर डाव्या पायाची टाच शिवनीवर दाबून ठेवावी. म्हणजेच कुठला बंद लावायचा, मूलबंद. हा मूलबंद लावून टाकायचा. पहिल्यांदा जालंधर लावायचा, मग मूलबंद लावायचा. मग उजवा पाय समोर सरळ ठेवायचा, दोन्ही हातांनी उजव्या पायाच्या बोटांना तसेच तळव्याला पकडावे. ओके. दोन्ही नाकपुड्यांनी फुफ्फुसामध्ये श्वास भरून काही वेळ आतच रोखून धरावा व नंतर डाव्या नाकपुडीने हळूहळू श्वास बाहेर सोडावा. पापांचा नाश करणारी महामुद्रा लावण्याचा हा विधी आहे. काय काय करायचं आहे, सुरुवातीला जालंधर बंद लावायचा, नंतर काय करायचा, उजवा पाय म्हणजे बैठक स्थितीत पहिल्यांदा आधी बसायचं, पाय सोडलेल्या स्थितीत बसायचं. बसल्यानंतर आपण काय करायचं आहे तर पहिला जालंधर बंद लावायचा, त्याच्यानंतर उजवा पाय गुडघ्यात दुमडून त्याची टाक जी आहे ती शिवणी भागाला लावायची, म्हणजेच डाव्या पायाच्या मांडीला त्याचा तळवा लागणार. बरोबर आहे. महामुद्रा शिकलेली आहे की त्याचं चित्रवित्र बघावं लागेल कोणाला?
झालेली असेल अगोदर सुद्धा. उजव्या पायाचा तळवा डाव्या मांडीला लावायचा, म्हणजे गुडघ्यात तो पाय वाकवायचा आणि डाव्या मांडीला त्याचा तळवा लागेल. त्याचबरोबर शिवनीपर्यंत त्याची टाच जाईल आणि शिवनीला लागून त्याच्यावर शिवनी भाग ठेवल्यानंतर मूलबंद पण लागेल. बरोबर आहे. आता पुढच्या बाजूला, आता डावा पाय सरळ आहे, उजवा पाय वाकलेला आहे. डाव्या पायावर आपण वाकायचं डाव्या बाजूला आणि तळवा हातानं पकडायचा किंवा बोटं हातानं पकडायची, जे आपल्याला सहज शक्य आहे. ते पश्चिमोत्तानासारखी ही स्थिती येणार, पण उजवा पाय मात्र दुमडलेला. सर म्हणजे आणि हे करत जाणू शिरासन हा सारखं. हा जानुशिरासनासारखं, परंतु ते कसं उभ्या स्थितीतलं. पण हे आता तुम्ही पश्चिमोत्तानासन विचार करा कसं असतं. हा. बसलेल्या स्थितीतच आपण दोन्ही पायाचे अंगठे पकडतो आणि गुडघ्याला डोकं लावतो. बरोबर आहे. हो. हो. त्याच्याऐवजी असा विचार करा की उजवा पाय जो आहे तो दुमडला. दुमडला म्हणजे कसा दुमडला, तर जमिनीला लावूनच दुमडला. गुडघा वर घ्यायचा नाही, जमिनीवरच ठेवायचा आणि उलट त्याचा तळवा जो आहे तो आपल्या डाव्या पायाच्या मांडीला आतमधल्या बाजूनं लावायचा आणि शिवनी भागापर्यंत टाच खेचायची पाठच्या बाजूला. आलं लक्षात. म्हणजे भद्रासनामध्ये आपण कसं करतो हो सर. तसं. हा. हो. मग हा, तर अशा पद्धतीत ही पश्चिमोत्तानासनासारखंच आहे, पण पश्चिमोत्तानासनामध्ये आपण दोन्ही गुडघ्यांवर आपलं डोकं टेकतो. इथे मात्र फक्त डाव्या पायाच्या गुडघ्यापर्यंत आपलं डोकं न्यायचं आहे. टेकायला वगैरे काही सांगितलेलं इथे नाही. इथे त्यांनी काय सांगितलंय, जालंधर बंद लावून मग हे करा सगळं. इथे त्यांनी काय सांगितलंय, दोन्ही नाकपुड्यांनी श्वास भरून काही वेळ आतच रोखून धरावा आणि हात पुढे नेऊन ओढायचा आहे. आपलं म्हणजे तळवा पायाचा आणि अंगठा या गोष्टीला आपण पकडायचा प्रयत्न करायचा आहे. आतमध्ये थोड्या वेळ रोखून धरावा म्हणजेच कुंभक करावा आणि नंतर सोडताना मात्र डाव्या नाकपुडीने सोडावा. इथे भरताना दोन्ही नाकपुडीने भरायचं आहे आणि डाव्या फक्त नाकपुडीने सोडायचा आहे, हे लक्षात ठेवायचं. आता पापांचा नाश करणारी महामुद्रा लावण्याचा हा विधी आहे. या मुद्रेनं पापांचा नाश होतो. त्याचबरोबर काय होतं, सूर्य आणि चंद्र या शक्तींना एकत्र केलं जातं. बऱ्याच वेळा प्रश्न असा विचारला जातो कुठे पण, की काय मुद्रांचा उद्देश काय आहे. तर पटकन आपल्याला ही गोष्ट सांगता आली पाहिजे. बंध वेगळे का सांगितले आणि मुद्रा वेगळ्या का सांगितला, तर यातला उद्देश फक्त अशा स्वरूपात वेगळा आहे. ऍक्च्युअल दोघं काम करत असताना पद्धत तर दोन्ही आसनामध्येच आहेत, परंतु दोघांचा उद्देश हा आध्यात्मिक दृष्ट्या वेगळा आहे. इथे लक्षात घेण्यासारखं आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. आता हृदय कमलात आत्मसाक्षात्कार अशा पद्धतीचं एक आपल्याला किंवा अष्टदल पद्म नावाचा क्वेश्चन येतो. तर या क्वेश्चनचं उत्तर सांगण्यासाठी मी ही आकृती तयार केलेली आहे. या आकृतीच्या आधारे आपण सहजरित्या हे सगळ्या गोष्टी लिहू शकतो. हृदय कमळामध्ये आत्म्याचा साक्षात्कार म्हणजे आत्मा हा हृदय कमळामध्ये स्थित असतो आणि त्याला आपण बघू शकतो. तर कशा पद्धतीत बघू शकतो किंवा त्याच्या हालचाली कशा असतात, अशा पद्धतीत त्यांनी प्रतिकात्मक कमळाचं रूप आपल्या हृदयाला दिलेलं आहे. त्याला 8 पाकळ्या आहेत हे आपण मागेच बघितलं, कारण त्याच्यामध्ये मध्यभागी आपण सगुण विष्णू रूपाचं ध्यान सुद्धा करून झालेलो आहोत. तर हे जे अष्टदल पद्म आहे त्यांच्या 8 पाकळ्या कशा स्वरूपात आहेत आणि त्या 8 पाकळ्यांना कसं प्रतीकाचं कुठलं प्रतीक म्हणून दिलेलं आहे, त्यांचा रंग कसा असतो, त्यानंतर त्यांच्यामध्ये वास करत असताना आत्म्यामध्ये कुठल्या प्रकारचे भाव उत्पन्न होतात विविध प्रकारचे, त्यानंतर तो काय करतो, अशा स्वरूपात या हृदय कमळामध्ये आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर आपल्याला काय काय गोष्टी अनुभवायला येतात हे ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ही आकृती दिसते का सगळ्यांना?
हो सर. सर्वात वरचं जी पाकळी आहे ती कुठली आहे, कुठल्या रंगाची आहे सांगा बघू. पिवळ्या. हा, आणि त्याच्या वरती काय लिहिलेलं आहे सर्वात टॉपला? उत्तर दिशा. मग उत्तर दिशेच्या उजव्या हाताला कुठली दिशा असेल? पूर्व दिशा. उत्तरेच्या विजूला पूर्व असते. पूर्व असते. तिथे कुठल्याही पाकळीचं म्हणजे पाकळीचा आकार आहे तिथे, नीट बघितलं तर कळतो, पण ती पांढऱ्या रंगाची आहे, शुभ्र. त्याच्यामुळे इथे पूर्ण आकार नाही आहे. पण ही तुमच्या लक्षात आलं की उत्तरेच्या विरुद्ध दिशेला दक्षिण, उजव्या बाजूला पूर्व आणि डाव्या बाजूला जी पाकळी आहे काळपट रंगाची ती काय आहे, दक्षिण आहे. आता ह्यांच्यामध्ये आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य अशा दिशा असणार, हे पण त्याच्याबरोबरच समजून घ्यायचं आहे. बरोबर आहे. 8 पाकळ्या ज्या आहेत त्या अशा प्रकारे दिशांनी व्यापून आपण घेतलेल्या आहेत, किंवा आपल्याला डिनोट करण्यासाठी किंवा त्यांना उद्देशित करण्यासाठी आपण दिशांचा वापर करू शकतो. ओके. तर आता खाली वाचत जाऊया की या एकेका पाकळीचं कसं कसं महत्व आहे, किंवा ते कसं कशा पद्धतीत तिथे आत्म्याचा वास असतो. कारण हृदय कमळामध्ये आपल्याला आता आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे. आपल्या हृदयामध्ये 8 पाकळ्यांचे कमळ आहे. या फुलाच्या गोलाकार मध्यभागात ज्योती स्वरूप, अणुमात्र, सूक्ष्म आत्मा आहे. ज्योती स्वरूप, अणुमात्र आणि सूक्ष्म असे 3 इथे आत्म्याला विशेषणं लावलेली आहेत. ती आपल्याला समजून घ्यायलाच पाहिजे. या जीवात्म्यामध्ये सर्व काही प्रतिष्ठित आहे. या जीवात्म्यामध्ये सर्व काही प्रतिष्ठित आहे, कारण तो ब्रह्म आहे. ब्रह्माचं स्वरूप हा म्हणजे आपल्या शरीरातला व्यष्टी आणि समष्टी जे काय सांगितलं ते, तर तो आपल्या शरीरामध्ये असणारा ब्रह्मच आहे आणि त्याच्यामध्ये सर्व काही समावेशित आहे. हा शरीराच्या सर्व कामांना जाणतो आणि आपले सर्व कर्तव्य पूर्ण करतो. तो जाणतो की शरीराचे सर्व काम करणारा मीच आहे. मीच भोगता आहे. मीच सुखी, दुःखी, बहिरा, लंगडा, तिरळा, गुंगा, कृश, स्थूल सगळ्या प्रकारचं जे काही आहे त्या सर्वांचा कारक किंवा सर्वांच्या मूळस्थानी असणारा असा मीच आहे, हे तो जाणतो. जीवात्मा या प्रकारे स्वतंत्र रूपाने आपल्या शरीरात राहतो. चला आता पुढे त्यांनी प्रत्येक दलामध्ये जेव्हा जीवात्मा असतो तेव्हा काय काय करतो वगैरे अशा स्वरूपात त्याचं वर्णन केलेलं आहे, कारण तो आपल्याला तिथे आत्मसाक्षात्कार कशा स्वरूपात होतो हे त्यांनी इथे दिले. यदा पूर्वदले विश्रमते पूर्वदलम श्वेतवर्णम तदा भक्तिपुरःसरम धर्मे मतिर्भवती. जेव्हा जीवात्मा हृदय कमळाच्या पूर्व दिशेच्या पाकळीवर आराम करतो तेव्हा त्याची बुद्धी भक्तिभावाने भरून जाते आणि धार्मिक होते. हृदय कमळाची ही पाकळी सफेद रंगाची आहे. पूर्व दिशेला तुम्ही जर ते परत एकदा बघितलं तर इथे पूर्व दिशेचं कमळ आहे. आता मी हे झूम करून दाखवतोय, तुम्हाला पण झूम झूम करूनच दिसतंय का ते? होय सर. हो सर, झूम केल्याशिवाय दिसत नाही सर. हो सर. आता तुम्हाला पण झूम करता येतंय ना बघताना? होय सर. ठीक आहे. तर आता आपण ह्या अशा पद्धतीत मी ह्या पाकळ्यांचं वर्णन केलेलं आहे. आता मी तुम्हाला डिस्प्ले करताना खाली आपण जे श्लोकांचे अर्थ आहेत ते वाचत जाऊया, आणि जेव्हा तुम्हाला हे म्हणजे ह्याची प्रतिमा बघायला मिळेल तेव्हा याच्यामध्ये ते दिसतंय व्यवस्थित. ओके. तर आपण खालती श्लोक बघत जाऊया. जेव्हा तो पूर्वदलात असतो, पूर्वदल आपलं आत्ताच बघितलं पांढऱ्या शुभ्र रंगाचं दल म्हणजे काय, पाकळी. कमळाची जी पाकळी आहे ती शुद्ध सफेद रंगाची आहे, आणि त्याच्यावर जेव्हा जीवात्मा निवास करतो, आराम करतो, तेव्हा त्याची बुद्धी
भक्तिभावाने भरून जाते. आता हा जो जीवात्मा आहे त्याच्यामध्ये ह्याचं मती भीती या सर्व गोष्टी आपल्याशी, शरीराशी किंवा आपल्या मनाशी, चित्ताशी निगडीत आहेत हे आपण समजून घेण्याची बाब आहे. त्याच्यामध्ये बुद्धी भक्तिभावाने भरून जाते आणि धार्मिक होते. त्याच्यानंतरची पाकळी बघूया. आग्नेय. आग्नेय म्हणजे काय? तर पूर्व आणि दक्षिण याच्यामधली जी पाकळी आहे ती. जेव्हा जीवात्मा आग्नेय दिशेला अर्थात दक्षिण पूर्व किंवा पूर्व आणि दक्षिण यांच्या मध्ये असलेली जी दिशा आहे यांच्या मध्य दिशेला लाल रंगाच्या पाकळीवर विश्राम करतो त्याला झोप आणि आलस्य येते. त्याची मती झोप आणि आलस्ययुक्त अशा पद्धतीनं होते. दक्षिण. जेव्हा जीवात्मा कमळाच्या दक्षिण दिशेच्या काळ्या रंगाच्या पाकळीवर आराम करतो तेव्हा त्याची बुद्धी द्वेष आणि क्रोधाने भरून जाते. म्हणून त्याचा रंग कसा आहे? काळा आहे. प्रतिकात्मक आहेत या सर्व गोष्टी. ओके. त्यानंतर आहे नैऋत्य. नैऋत्य म्हणजे दक्षिण आणि पश्चिम याच्यामध्ये असणारी दिशा. जेव्हा जीवात्मा कमळाच्या दक्षिण दिशेला असणाऱ्या निळ्या रंगाच्या पाकळीवर विश्राम करतो तेव्हा त्याची बुद्धी पाप आणि हिंसा या भावनांनी युक्त होते. जेव्हा जीवात्मा कमळाच्या पश्चिम दिशेला असणाऱ्या स्फटिका समान शुद्ध रंगाच्या पाकळीवर आराम करतो तेव्हा तो खेळणे आणि विनोद करणे पसंत करतो. म्हणजे मती त्याची खेळण्यासाठी किंवा आनंद उपभोगण्यासाठी असते या पाकळीमध्ये. जेव्हा जीवात्मा कमळाच्या पश्चिम उत्तर दिशेला मण्याप्रमाणे चकचकीत रंगाच्या पाकळीवर आराम करतो तेव्हा तो येण्या जाण्याचे काम करतो. म्हणजे शरीरामध्ये त्याला आपण ऊर्ध्व आणि अधोगती, प्राण आणि अपानाने मिळालेली गती, येणे जाणे या स्वरूपातलं काम हे तो करत असतो. तेव्हा त्याला वैराग्याची भावना येते मतीमध्ये. ओके. जेव्हा तो कमळाच्या उत्तर दिशेला असलेल्या पिवळ्या रंगाच्या पाकळीवर विश्राम करतो तेव्हा त्याच्या बुद्धीमध्ये सुख भोगणे आणि सजण्या सवरण्याची भावना येते. जेव्हा जीवात्मा कमळाच्या उत्तर दिशेला असणाऱ्या वैडूर्य मण्याप्रमाणे असणाऱ्या पाकळीवर विश्राम करतो तेव्हा तो दान देणे आणि दया करणे अशा गोष्टी करणे. जेव्हा जीवात्मा शरीराच्या अंगांच्या संधीवर ध्यान करतो तेव्हा शरीरातील वात पित्त कफ प्रकोपित होण्याने गंभीर आजार निर्माण होतात. आता ही इथे संपलं. पाकळ्या सगळ्या सांगून संपल्या. आपण एकदा फक्त झूम करून या पाकळ्या बघून घेऊ. ओके. बघा, पहिली पाकळी आहे ती ही पूर्व दिशेची आहे. शुभ्र सफेद रंग अशा स्वरूपात मी इथे लिहिलेलं आहे. दुसरी पाकळी आहे ती लाल रंगाची आहे. तिथे निद्रा, आलस्ययुक्त, रंग लाल असं लिहिलंय. तिसरी पाकळी आहे ती काळ्या रंगाची आहे. त्याच्यामध्ये द्वेष आणि क्रोधयुक्त असतो. त्याच्यानंतरचा निळ्या रंगाची आहे. तिथे मध्ये पाप आणि हिंसेची भावना असं लिहिलेलं आहे. पुढे रंग स्फटिका समान, खेळणे आणि विनोद करणे, येणे जाणे आणि वैराग्य रंगमण्याप्रमाणे, आणि शेवट सुख भोगणे, सजणे सवरणे रंग पिवळा उत्तर दिशेला, आणि दान करणे, दया करणे रंग वैडूर्य मण्याप्रमाणे. तर अशा प्रकारे हे मी इथे लिहून ठेवलेलं आहे. तर आपण केव्हा कुठे होतो? खालती. अंगाच्या संधीवर जेव्हा ध्यान करतो तेव्हा शरीरातील वात पित्त कफ प्रकोपित होतात आणि गंभीर आजार निर्माण होतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. जेव्हा यदा मध्ये तिष्ठती तदा सर्व जानाती, गायती नृत्यती पठती आनंदम करोतु. जेव्हा जीवात्मा हृदय कमळाच्या मध्यामध्ये असतो तेव्हा तो सर्व काही जाणतो, तसेच तो गातो, नाचतो आणि आनंद किंवा मौज मजा करतो. जेव्हा डोळे थकतात तेव्हा जीवात्मा डोळ्यांची थकावट दूर करण्यासाठी डोळे मिटून घेतो आणि हृदय कमळाच्या मधोमध पहिला गोल बनवतो.
त्यामध्ये सामावून जातो. हे पहिले वृत्त किंवा वर्तुळ हे बंदूक पुष्पाप्रमाणे लाल रंगाचे असते. बंदूक पुष्प म्हणजे आपल्याकडे जे सदाफुली म्हटलं जातं ना झाड, ते लाल रंगाचं असतं. तसा तो लाल रंग त्याचा असतो आणि एक सर्कल बनवतो. आता इथे आपण 92-93 श्लोकवर आहे. परत एकदा आपण वरती जाऊया. जो हे काढलाय ते बघा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 3 सर्कल दिसत आहेत. बाहेरचं सगळ्यात बघा आहे ते हे बंदूक पुष्प आहे. त्याच्या आतमध्ये एक लाल रंगाचा आहे. तो लाल रंग वेगळा आहे. तो पण एक सर्कल आहे. आणि त्याच्या आतमध्ये परत एक गुलाबीसर रंगाचं किंवा पद्माच्या वर्णाप्रमाणे म्हणजे कमळाच्या वर्णाप्रमाणे एक आहे. ते परत वेगळ्या रंगाचं. अशी 3 सर्कल मी इथे काढलेली आहेत मध्यभागी. म्हणजे अष्टदल पद्माच्या मध्यभागावर ही 3 सर्कल इथे काढलेली आहेत. त्यांच्यातला पहिल्याचा रंग आहे तो कसला आहे, तर म्हणजे बाहेरचं जे सर्कल आहे त्याचा रंग हा बंदूक पुष्पाप्रमाणे आहे. मध्यभागी त्याच्यानंतरचा जो मध्यभागावर आहे तो म्हणजे इंद्रगोप किड्याप्रमाणे आहे. आणि त्याच्या आतमध्ये जे आहे तो पद्माप्रमाणे असं आहे. ठीक आहे, आपण परत त्या श्लोकावर जाऊ. पहिल्या गोळ्यामध्ये बसणे ही जीवात्म्याची निद्रितावस्था असते. आपण आता बघतोय तो कुठला बघतोय, बंदूक पुष्पाप्रमाणे लाल रंगाचा जो गोळा आहे पहिला, तो गोळा बघतोय. या गोळ्यामध्ये त्याच्यामध्ये काय काय बदल दिसतात, तर पहिल्या गोळ्यामध्ये बसणे ही जीवात्म्याची निद्रितावस्था असते. या निद्रितावस्थेमध्ये तो स्वप्न बघतो आणि स्वप्नामध्ये तो त्या सर्व वस्तूंची कल्पना व आठवण करतो ज्या त्याने जागृत अवस्थेमध्ये बघितलेल्या, ऐकलेल्या आणि अनुमान इत्यादींनी ज्याची कल्पना केलेली होती, अशा पद्धतीच्या वस्तूंची तो आठवण करतो. म्हणजे त्यानं जागृत अवस्थेत, आपण नेहमी काय म्हणतो की आपल्याला जी स्वप्न पडतात ती स्वप्न आपल्याला नेहमीच्या आपल्या ज्या डेली ऍक्टिव्हिटीज असतात त्याच्यामधनच कल्पनेच्या स्वरूपात अनुभवामधनं अशा पद्धतीत ज्या आपल्याला भावना निर्माण होत असतात त्याच्या अनुषंगानेच आपल्याला स्वप्न पडत असतात. तर तशा पद्धतीत इथे त्यांनी सांगितलं की दृष्ट, श्रुत आणि अनुभूत अशा पद्धतीनं ज्या गोष्टी तो ज्या व्यवहारामध्ये बघत असतो त्याच स्वप्नावस्थेमध्ये त्याला स्वप्नात दिसत असतात. या कल्पना विलासाने पण तो थकून जातो. मग आता पुढे काय करतो, ते बघूया. श्रमनिर्हरण करण्यासाठी जीवात्मा अजून एक गोल बनवतो. दुसरा, पहिला गोल आपण बघितला बंदूक पुष्पाप्रमाणे. आता त्याच्यात तो स्वप्नावस्थेत गेला, स्वप्न बघून परत त्याला थकवा आला. तो श्रमनिर्हरण करण्यासाठी जीवात्मा दुसरा गोल बनवतो आणि त्यात समाविष्ट होतो. दुसरा गोल हा इंद्रगोप किड्याच्या रंगाप्रमाणे मखमली लाल रंगाचा असतो. आता यावेळी मगाशी आपण निद्रावस्थे बघितली, यावेळी मात्र जीवात्मा सुषुप्त अवस्थेत किंवा झोपेच्या तीव्र अवस्थेत असतो. सुषुप्ती अवस्थेमध्ये जीवात्म्याची बुद्धी केवळ परमात्म्यावर लागलेली असते. परमेश्वरासंबंधी बुद्धी केवळ नित्यबोध किंवा नित्य ज्ञान अशी ही जी अवस्था असते. या नित्यबोध रूपी बुद्धीचा उपयोग करून जीवात्मा परमात्म्याचे दर्शन करतो. चला पुढे जाऊ. हे सगळं मराठीत आहे, समजतंय ना सगळ्यांना? वाचून दाखवतोय म्हणून काही खूप त्याच्यावर जोर देण्याची आवश्यकता किंवा त्याच्यामध्ये प्रतिकात्मक हे सगळं असल्यामुळे आपल्याला फक्त वाचन करून आणि थोडंसं लक्षात ठेवून आपल्याला हे सहज पेपरला लिहिता येईल. इथे सुषुप्ती झालंय, ते सुषुप्ती पाहिजे. सुषुप्ती अवस्थेमध्ये जीवात्मा तिसरा गोल बनवून त्यात समाविष्ट होतो. आपण मगाशी ते तिन्ही गोल बघितले. बाहेरचा बंदूक पुष्प, मधला जो आहे तो इंद्रगोप किड्याप्रमाणे लाल. इंद्रगोप किडा माहिती आहे का हो कोणाला? सांगू शकेल कोणी वर्णन? सर ते बीटल नट असतं ते का, म्हणजे लाल आणि त्याच्यावर काळे काळे ठिपके असतात? हा, बऱ्यापैकी तसाच असतो.
जेव्हा आपल्याकडे म्हणजे जे जे लोक खेडेगावात राहतात त्यांना माहिती असतं की जेव्हा पहिला पाऊस पडतो किंवा पाऊस पडायचा आहे अशी जेव्हा लक्षणं निर्माण होतात तेव्हा शेतकरी लोक अगोदर आता इंद्रगोप किडे बाहेर पडले रस्त्यावर यायला सुरुवात होते चक्क त्यावेळी शेतकरी लोक आता पाऊस येणार असं सांगतात. त्यामुळे इंद्रगोप किडा हा सृष्टीमध्ये पाऊस येण्याचं द्योतक मानलं जातं आणि त्याचा रंग हा जो असतो तो कसा असतो लाल रंगाचा असतो तो किडा टिपिकल. त्याची पाठ असते ती लाल रंगाची असते. तर त्याचा तो इंद्रगोप किडा दुसरा जो सर्कल आहे तो इंद्रगोप किड्याप्रमाणे आहे. आणि आता आपण आतल्या सर्कलची आपण हे बघतोय. पहिल्या अवस्थेमध्ये तो निद्रिस्त अवस्थेत होता त्याच्यानंतर तो सुषुप्ती अवस्थेमध्ये गेला. सुषुप्ती अवस्थेमध्ये तो परमात्म दर्शनाची ओढ घेऊन गेला. आता तिसरी अवस्थामध्ये बघतोय आपण. तिसरा गोल बनवून त्यात समाविष्ट होतो. तिसऱ्या वर्तुळाचा रंग कमळाप्रमाणे लाल पद्मराग मण्याप्रमाणे असतो. पद्म म्हणजे सुद्धा कमळ. पद्मराग नावाचा एक मणी आहे. ही जीवात्म्याची तुरीय अवस्था असते. पहिली कुठली होती निद्रा, दुसरी कुठली होती सुषुप्ती आणि तिसरी कुठली तुरीय अवस्था असते. तुरीय अवस्थेमध्ये बुद्धी केवळ परमात्म्याच्या संबंधितच विचार करते. त्यावेळी बुद्धी नित्यबोध स्वरूपा असते. नित्यबोध स्वरूपा म्हणजे काय? जो बोध होतो म्हणजे जे ज्ञान होतं ते नित्य स्वरूपाचं असतं. म्हणजे काय? नित्य म्हणजे काय तर क्षणाक्षणाला न बदलणारं ते नित्य. सृष्टीमधील सर्व पदार्थ हे क्षणाक्षणाला बदलणारे आहेत परंतु अशा स्वरूपाचं ज्ञान जे निरंतर एकतानतेने होत राहतं त्याच्याविषयी इथे वर्णन केलेलं आहे. म्हणजेच कुठली अवस्था आपल्याला शिकवलेली? तुरीय अवस्था. तुरीय अवस्था झाली. पण आपण एकतानतेनं एखाद्या पदार्थाचं जर ज्ञान घेत राहिलो तर त्याला काय म्हणतात आपल्या अष्टांग योगामध्ये? ध्यान म्हणतात. हा. मग आपल्याला हे तुरीय अवस्थेमध्ये जायचं आहे तर आपल्याला ध्यान पण करता आलं पाहिजे. आणि इथे नित्यबोध स्वरूपा बुद्धी म्हणजे काय तर तिथे कशी अवस्था सांगितलेली आहे? प्रत्यय एकतानता ध्यानम. प्रत्यय म्हणजे ज्ञान. एकतानता म्हणजे जसं तैलवत तैलाची धारा क्षणाक्षणाला जरी वेगळं तेल बिंदू वाहत असला कण वाहत असला तरी तो आपल्याला असं वाटतं की एकतानता आहे. तशा स्वरूपात ज्ञानाच्या प्रत्येक क्षण हा सारखाच असतो. परत परत ज्ञानाचा क्षण हा सारखाच असतो. त्याच ज्ञानाचा प्रत्यय आपल्याला येत राहतो. अशा पद्धतीत जेव्हा नित्य स्वरूपात बोध होत राहतो त्यालाच बुद्धी नित्यबोध स्वरूप आहे अशा पद्धतीत ध्यानाचंच हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यावेळी साधकाने धैर्याने बुद्धीला हळूहळू वश करून अशा वेळी साधकाने काय करायचं आहे तर धैर्याने बुद्धीला हळूहळू वश करून ध्यान केले पाहिजे. ध्यानाचे वेळी म्हणजेच काय तर एकतानता ही सतत टिकून राहिली पाहिजे. ध्यानाचे वेळी मनाला परमात्म चिंतनात लावून त्याशिवाय इतर कुठल्याच गोष्टीविषयी विचार करू नये. जेव्हा सगुण ब्रह्माचं ध्यान सांगतात तेव्हा त्याच्याबरोबर निर्गुण ब्रह्माकडे नेणार पुढे जाऊन हे नक्की असतं, नक्की आहे. जेव्हा तुम्हाला एखादं वरवरचं ज्ञान जेव्हा सांगतात तेव्हा त्याच्याबरोबरचा सखोल विषय सांगून ठेवणे हे ऋषीमुनींचं खास वैशिष्ट्य होतं. आणि तो दोन प्रकारे सांगण्यामागचा उद्देश की अल्पबुद्धी माणसाला सुद्धा प्रतिकात्मक रूपात समजावं आणि जो ज्ञानवान आहे त्याला ज्ञानयोगाने समजावं अशा पद्धतीत त्यांनी सगळ्या ग्रंथांची रचना केलेली आढळते. तर त्याचं हे द्योतक आहे. परमात्मचिंतनात येऊन त्याशिवाय इतर कुठल्याच गोष्टीविषयी विचार करू नये. पहिल्यांदा आपल्याला सगुण ध्यानाचं आपल्याला विधी मागच्या वेळी सांगितलेले आहेत सगळे. तिथे आपण ते चित्र वगैरे सगळं बघितलं. आता इथे निर्गुण ध्यानात कशी बुद्धी लावावी याविषयी इथे त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तुरीय अवस्था कशी प्राप्त करावी याविषयी या श्लोकामध्ये त्यांनी
मार्गदर्शन केलेलं आहे ध्यान लावून. चला, त्यावेळी जीवात्मा प्राण आणि अपानाचे मिलन करून, आता हे तिन्ही म्हणजे हठयोगाचं, त्याच्यानंतर ते मागे जे त्रिगुण ध्यान बघितलं ते, या सर्वाचं बघा कसं त्यांनी इथे मिलन केलं. त्यावेळी जीवात्मा प्राण आणि अपानाचे मिलन करतो. प्राण आणि अपानाचे मिलन हा हठयोगाचा भाग झाला. जेव्हा आपण बंद शिकलो, मुद्रा शिकलो, तिथे आपण शिवशक्ती बघितलं, प्राण अपान मिलन बघितलं. तर हे सगळं हठयोगातला विषय आला. सगुण निर्गुण ध्यान, तिकडे आपण निर्गुण ध्यान सगुण ध्यान बघितलं. वरती आत्ताच श्लोकात आपण निर्गुण ध्यानाकडे आपण कसं जायचो तुरीय अवस्थेपर्यंत ते बघितलं. आता ह्या श्लोकामध्ये त्याचं सारांश टाईप आहे बघा. जीवात्मा प्राण आणि अपानाचे मिलन करून संसारातील सर्व पदार्थांमध्ये विश्वात्मा किंवा परमेश्वर विराजमान आहे अशा प्रकारे परमात्म्याच्या विश्वरूपी स्वरूपाचे चिंतन करतो. या तुर्यातीत अवस्थेत म्हणजे तुरीय अवस्थेच्याही पलीकडच्या अवस्थेत जीवात्मा आनंद स्वरूप होऊन जातो. सुख दुःख थंड गरम मान अपमान आदी द्वंद्व त्याला प्रभावित करू शकत नाही. जोपर्यंत शरीर धारण केलेले आहे तोपर्यंत जीवात्मा शरीरात राहतो आणि देहत्यागानंतर जीवात्मा स्वतःच परमात्मा स्वरूप प्राप्त करून घेतो. आता इथे विदेहमुक्त आणि जीवनमुक्त अशा स्वरूपातल्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या इथे प्रतिकात्मक स्वरूपात समजून घ्या. म्हणजे सगळ्या ग्रंथांमध्ये थोडं थोडं जरी वेगळ्या स्वरूपात वर्णन आढळतं तरी सुद्धा त्याच्यामध्ये एक धागा समान नक्की आहे. लक्षात येतंय ना? हठयोग ग्रंथामध्ये बाकीच्या ठिकाणी आपल्याला हे शब्द बघायला मिळतात की कुठले शब्द जीवनमुक्त आणि विदेहमुक्त. आपल्याला टिपा पण मागच्या वर्षीला तुम्हाला होत्या किंवा ते टिपेला येत होते गोष्टी. तर हठयोग ग्रंथामध्ये हे जे विषय आहेत त्यांचं मूळ हे आपल्याला उपनिषदामध्ये मिळतं. मग ही जी अवस्था आहे ही अनेक ऋषी मुनींनी अनुभवलेले आहेत हे त्यातून सिद्ध होतं की ज्यांनी ज्यांनी ग्रंथ लिहिले त्यांनी ह्या अवस्था कशा स्वरूपात आहेत हे प्रत्येकानं लिहिलं. काहींनी त्याला नामाभिधान केलं, काही त्यांना नामाभिधान न करता काय अवस्था निर्माण होते हे सांगतायत. याच्यामध्ये तसं सांगतो की जीवात्मा जोपर्यंत शरीरात राहतो तोपर्यंत म्हणजे जीवात्मा जोपर्यंत शरीर धारण केलेला आहे तोपर्यंत त्या शरीरात राहतो आणि देहत्यागानंतर स्वतः तो परमात्मा विलीन होऊन जातो. मग असा जो देहधारी मुक्त पुरुष आहे तो जीवनमुक्त पुरुष आपण म्हणतो. आणि विदेहमुक्त जे असतात ते देहाचा त्याग करून मुक्त झालेले असतात. हा दोघांमधला फरक आहे. तर हा जो जीवनमुक्त पुरुष आहे त्याचं कसं जीवनमुक्त होतो ह्याचं वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे. अशा प्रकारे त्याला मोक्ष प्राप्त होतो आणि आत्मदर्शनाचे हेच उपाय आहेत. आत्मदर्शनाचा उपाय त्याच्यानंतरचा मुद्दा. 6:56 झाली. साधारण 4 मिनिटं अजून आपल्याकडे शिल्लक आहेत. तेव्हा हा श्लोक पूर्ण करू आणि नादानुसंधान जे आहे ते सर्वात शेवटी घेऊ. आत्मदर्शनाचा उपाय. सुषुम्ना नाडीचे टोक मूलाधार चक्राच्या त्रिकोणाच्या वरती आहे. मूलाधार चक्राच्या मध्ये त्रिकोणी आकाराचं लंब अशा स्वरूपातला आपण पहिल्यांदा मागे एकदा आता हळूहळू आपल्याला हे हठयोग आणि हे जे सगळं ज्ञान आहे या स्वरूपातून मिक्स करून ते आपल्याला ह्या महर्षींनी दिलेलं आहे. त्यामुळे मी मध्ये ज्या कन्सेप्ट सांगत होतो त्याच्यावर ज्यांनी कोणी लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यांच्या हे लक्षात येईल की या सगळ्या गोष्टी कशा एकमेकांमध्ये मिक्स आहेत. सुषुम्ना नाडीचे टोक मूलाधार चक्राच्या त्रिकोणाच्या वरती आहे. योगामध्ये या मुखालाच महाद्वार असे म्हटले जाते. आता द्वार कसलं द्वार तर सुषुम्ना नाडीचं द्वार. आता याला महाद्वार का म्हटलेलं आहे तर या नाडीमधून आपल्याला किंवा मध्य नाडी आहे शरीरातली आणि सर्वात महत्वाची नाडी आहे आणि तिचं द्वार म्हणून त्याला महाद्वार म्हटलेलं आहे. त्याचबरोबर याच्या मुखावर कोण बसलेली असते कुंडलिनी शक्ती. या अनुषंगाने सुद्धा याला महाद्वार असं म्हटलेलं आहे.
तर सुषुम्ना नाडीच्या या द्वाराला अडवून कुंडलिनी शक्ती निद्रिस्त असते, निद्रिस्त अवस्थेत असते. योगाभ्यासाने ती जागृत होते आणि सुषुम्ना मुखामध्ये प्रविष्ट होते. कुंडलिनी शक्ती बरोबरच काय काय प्रविष्ट होतं बघा. प्राणाग्नी, प्राण, अग्नी, मन आणि दृष्टी सुषुम्नेमध्ये प्रविष्ट होतात. त्यांना बरोबर घेऊन स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञा या सर्व चक्रांना पार करून कुंडलिनी ब्रह्मरंध्रामध्ये पोचते. ब्रह्मरंध्र किंवा सहस्रार या ठिकाणी कुंडलिनी पोचल्यावर योगी आत्मदर्शन करतो आणि कृतकृत्य होतो. या श्लोकामध्ये कंठस्थित विशुद्ध चक्राला चतुष्पथ असे म्हटलेले आहे. ठीक आहे, या श्लोकामध्ये असा उल्लेख आहे. चतुष्पथ समायुक्त महाद्वार गवायुना सहस्थित त्रिकोणोर्ध्वम गमने दृश्यते अच्युतः. यामध्ये आत्मदर्शन करतो किंवा अच्युत म्हणजे कोण? परमेश्वर किंवा विष्णू, त्याचं त्याला दर्शन होतं. अशा पद्धतीत इथे वर्णन केलेलं आहे. हे सरळ सरळ आपल्याला हठयोगाचं वर्णन किंवा हठयोगाद्वारे कुंडलिनी शक्तीद्वारे आत्मदर्शनाचा उपाय अशा पद्धतीत यांनी वर्णन केलेलं आहे. आता इथे क्रियात्मक जेव्हा भाग येतो किंवा कुठल्या क्रिया करून आपल्याला जेव्हा शरीरावर मेहनत करून आपण जेव्हा आत्मदर्शनासाठी प्रवृत्त होतो तेव्हा आपण काय हठयोग हा शब्द वापरतो. आणि जेव्हा क्रियेशिवाय स्थिर राहून ध्यान करून जो योग केला जातो तो ज्ञानयोग अशा पद्धतीत त्याला नाव आहे. बरेच दिवस ही कन्सेप्ट लोकांना क्लिअर नसते आणि मग गोंधळ उडतात त्यांचे. ठीक आहे, आज आपण इथे थांबूया. उद्याला आपण 94 पर्यंत आलोय. उद्या आपलं हे सगळं हे संपणार आहे.